गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमगाव शहरात संवाद शिबिराचं आयोजन केलं होतं। या सरकारचा शेवटचा अधिवेशन लवकरच मुंबई येथे होणार असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सेविकांची मानधनवाढ, पेन्शन तसेच अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा, वीज, पाणी यासारख्या समस्या आमदार महोदयांसमोर व्यक्त केल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार कोरोटे म्हणाले आहेत। तर या संवाद शिबिरात आमगाव तालुक्यातील 1500च्या वरती अंगणवाडी सेविकांनी तसेच मदतनीस महिलांनी हजेरी लावली असून संवाद शिबिराला आलेल्या महिलांना आमदार कोरोटे यांच्या वतीनं साडी देऊन सत्कार करण्यात आले, तर महिलांनी देखील आमदार महोदयांचे आभार मानले आहेत। 17/6/2024ला आमदार कोरोटे साहेब यांनी आमच्या समस्या म्हणजे आम्ही कोरोना काळातही कामे केलं आणि प्रत्येक दिवशी आम्ही 7:30 ते 11-12 वाजेपर्यंत कामं करतो आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही। त्याची समस्या आम्हाला खूप आहे, कारण की आम्हाला 10,000त आमचे संसार चालत नाही आणि 10,000 संसार चालवणे म्हणजे खूप कठीण होते। त्याच्यामुळेच आम्ही समस्या ज्या मांडीतल्या कोरोटे साहेबांना सांगितलं त्या सगळ्या समस्या आमच्या ऐकून घेतला। त्यासाठी मी कोरोटे साहेबांचं मनापासून अभिनंदन करते। वैश्वरी गजानन ठाकरे, अंगणवाडी सेविका बोरकनार। आमच्या अंगणवाडीमध्ये म्हणजे वीज नाही आहे आणि पुन्हा लाईट पाण्याची पण समस्या आहे आणि आमच्याकडे आम्हाला आमदार साहेबांनी पर्यंत आमची समस्या म्हणजे त्यांनी विचारलं की तुमच्याकडे काय समस्या आहे, तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे वीज आणि पाण्याची खूपच समस्या आहे, जेणेकरून आमच्या मुलाला उन्हाचं तापमान वाढत असल्यामुळे त्रास होत आहे आणि ही समस्या आमच्या आमदार साहेबांनी आपल्या मंत्रालयापर्यंत मांडू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। नमस्कार, माझं नाव किसना हंसराज गिरीपुंजे, अंगणवाडी सेविका, कालीमाटी क्रमांक 1, बीट कालीमाटी प्रकल्प आमगाव। या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या अंगणवाडीमध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांना भर उन्हाळ्यामध्ये जे अंगणवाडीमध्ये यावं लागते। एकतर अंगणवाडीमध्ये लाईट नाही आहे, त्यानंतर पाण्याच्या समस्या, लाईट नसल्यामुळे अंगणवाडीमध्ये मुलांना आपण मोठे व्यक्ती तर बसू शकत नाही, मुलं कसे बसतील, या उन्हाच्या होणाऱ्या त्रासाची तोड ते आम्हाला करून देणार आहेत। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की ते आमच्या विजेची समस्या हे पुढच्या विधानसभेमध्ये मांडणार आहेत आणि आमच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। आज ह्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। अनेक दिवसापासूनच्या यांच्या बऱ्याचशा समस्या आहे, त्या समस्या मार्गी लागत नाही आणि त्या समस्या मी वेळोवेळी विधानभवनामध्ये मांडत असतो। पण आता ह्या रेजिमचं शेवटचं अधिवेशन 27 तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसांचं, मग ते त्यांच्या मानधनाचं असो, पोषण आहाराचं असो, सुट्ट्यांचं असो, त्यांच्या अंगणवाडी भवनामध्ये दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।